पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला आणि इतिहासात जे कधी घडलं नाही ते कृत्य, तो भ्याड हल्ला त्यांनी केला. यानंतर काश्मीरचा भाग पहलगाम असेल, अनंतनाग असेल, तिथलं बकरवाल असतील, हा सगळा परिसर कसा होता, पर्यटक म्हणून तो भाग कसा आहे आणि एक डिफेन्समधले किंवा सैन्य दलातील एक अधिकारी म्हणून तो भाग कसा आहे, त्याचा अनुभव कसा आहे, हे जाणून घेण्याकरता आपल्यासोबत मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे आहेत, ज्या काश्मीर या भागामध्ये जवळपास 3-3.5 वर्ष तुम्ही तिथं त्यांनी तिथे काम केले. तो संपूर्ण परिसर त्यांनी पिंजून काढलेला आहे. सैन्यदल म्हणून तिथं एक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आणि त्याचबरोबरीनं जो हल्ला झाला त्याच्या अगदी काही दिवसांपूर्वीच त्या तिथं जाऊन आल्या होत्या. एक पर्यटक म्हणून देखील त्यांना तिथला अनुभव आहे आणि एक सैन्यदलातील अधिकारी म्हणून देखील त्यांचा तिथला अनुभव आपण त्याचे जाणून घेऊया. मॅडम, सगळ्यात आधी मी पर्यटक म्हणून तुमच्याकडून जाणून घेईन की आपण तिथे गेला होतात, अधिकारी म्हणून एक आपला लिमिटेशन असतात किंवा आपण काही ठिकाणी जातो, आपलं ओळख तिथे आपल्याला लपवावी लागते बऱ्याच वेळा. मग हे सगळं असताना एक पर्यटक म्हणून जेव्हा तुम्ही गेला होता तिथे, की पहिल्यांदा गेला होता का याच्या आधी पर्यटक म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा गेला होता, त्यावेळीचा अनुभव कसा होता? खरं सांगायचं तर पर्यटक म्हणून मी गेल्या वर्षी देखील गेले होते आणि माझी मुलगी 7 वर्षाची आहे ती, आणि माझे मिस्टर त्यांच्यासोबत गेलो होतो. आणि त्यावेळेस आम्ही गेलो होतो तेव्हा आपलं जे तिथलं पहिली निवडणूक होती, सो त्या निवडणुकीच्या 1 दिवस आधीपर्यंत आम्ही तिथे होतो आणि तेव्हा देखील अत्यंत शांत, म्हणजे प्रत्येक काही मीटरवर आपल्याला सशस्त्र सैनिक तैनात दिसत होते, पण तरी देखील वातावरण शांत होतं. आणि ॲज टुरिस्ट आम्ही तेव्हाही, गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही, बरोबर ना, टुरिस्ट आम्ही तेव्हा देखील सर्व ठिकाणी व्यवस्थित जाऊ शकलो होतो. यावर्षी आत्ता मी जेव्हा गेल्या आठवड्यात आम्ही परतलो 21 तारखेला, आणि त्याच दिवशी ज्या दिवशी या दिवशी म्हणजे थ्रू आउट आवर ट्रिप एवढं चांगलं वातावरण होतं आणि इतकं ओपन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे श्रीनगरपासून ते आम्ही पहलगाम, बैसरन अगदी, किंवा आपलं गुलमर्ग आता बंद केलं आहे जे दूधपत्री, ते देखील आम्ही विजिट केलं होतं. आणि अतिशय चांगलं वातावरण, अतिशय ओपन, म्हणजे तुम्हाला म्हणजे देशातल्या सगळ्या ठिकाणचे टुरिस्ट तिथे दिसत होते, सगळ्या भाषा ऐकू येत होत्या. कोणी बंगाली बोलतंय, कोणीतरी मला तिथे थेपला सगळे घेऊन गोल बसून घेतायत, खातायत, भेळपुरी जसं आपण ऐकतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कोणत्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बघतो त्या सगळ्या तिथे होत्या. आणि आर्म फोर्सेसचं कसं आहे, आर्म फोर्सेसचं जेवढा तिथे पगडा दिसेल तेवढं टुरिस्टना फ्री नाही वाटत. एक प्रकारचं मनावर दडपण राहतं की आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे समजा मी उटीला गेले तर तिथे मला एवढा युनिफॉर्म दिसेल का? नाही. तर जेवढं फ्री त्यांना वाटेल तेवढं ते त्या ठिकाणाचा आनंद अनुभवू शकतात. पण पहलगाम हा भाग जो होता तिथे तुम्ही जेव्हा गेला पर्यटक म्हणून, खालपासून वरपर्यंत गाडी नाही किंवा घोडा किंवा चालत जाणं, तो अनुभव आणि मग परत खाली येतानाचा अनुभव कुठे वाटलं होतं असं की, कारण तुम्ही किती झाला तरी एक तुम्ही सैन्य आहात किंवा एक अधिकारी आहात, त्यामुळे कुठेतरी एक साधारण आपली नजर असते किंवा विचार असतात आजूबाजूला बघताना की इथं आहे का, तिथे आहे का, कारण तुम्ही तिथं काम केलं त्यामुळे तिथले इन्फॉर्मेशन, तिथल्या टिप्स तुम्हाला सतत येत असतात. काही घटना तिथे घडल्या असतील तुमच्यासमोर, पर्यटक म्हणून जाताना तिथं जाणवलं होतं का? खरं सांगू, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात. ॲज टुरिस्ट जरी आपण गेलो तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की हा थोडासा डिस्प्युटेड किंवा असं ठिकाण आहे किंवा काय, नजर नेहमी तल्लख लागते किंवा आम्हाला तसं शिकवलं गेलेलं असल्यामुळे कदाचित आजूबाजूला. सो म्हणजे जाण्याचा जो भाग आहे, स्पेशली बैसरण, तिथे तर म्हणजे इट इज नॉट द प्राईम मोस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन. तिकडे बाकी काही आहेत, बेताब व्हॅली आहे, अमकं आहे. तर जाण्याचा भाग कठीण आहे चढताना, आणि आपल्याला हॉर्सबॅकवर, आणि नॉर्मल लोकांना विथ म्हणजे त्यांचं काय जे काय फुटवेअर वगैरे असेल ते घालून इट इज नॉट इझी टू क्लाइंब अप, नायदर इट्स मोर डिफिकल्ट टू क्लाइंब डाऊन. मी तर अर्ध्या रस्त्यात थांबले होते आणि आम्ही बऱ्याच उशिरा गेलो होतो. आणि दॅट्स अनदर पॉइंट की आम्ही साधारण 5-5:30च्या सुमारास असं चढायचा विचार केला, आणि दॅट इज बिकॉज खूप सेफ वाटत होतं. मुलं तिथली, ती गुज्जर मुलं आहेत, तर ते खूप सपोर्टिव्ह असतात
शिवाय त्यांचं त्याच्यावर पोट आहे. तर ते त्यांच्या जीवापेक्षा जास्त जे टुरिस्ट आहेत त्यांना जपतात. वर जाताना तर ते कम्प्लीट जंगल भाग आहे तो, आणि मग एक प्लॅटू आहे, पुन्हा आजूबाजूला जंगल आहे. मी रस्त्यात थांबले, मी म्हटलं की मला ते नाही आहे शक्य फॉर व्हॉट एव्हर रिझन, आणि मी थांबले आणि मी स्वतः एकटी खाली उतरून आले होते तिथून. उतरताना पण हा भाग अतिशय कठीण आहे, म्हणजे कोणीतरी धावत जाण्यासारखा तो काही सरळ रस्ता नाहीये, आणि आजूबाजूला काही वस्ती नाही. तसंच काही एखाद तुरळक म्हणजे एखाद दुसरे झोपड्या आहेत गुज्जर लोकांच्या वगैरे, तेवढंच. पण बाकी अजून काहीही तिथे वस्ती अशी नाही, जोपर्यंत खाली रस्ता येत नाही तोपर्यंत. पण तरी देखील मला स्वतःला असं कुठेही अनसेफ वाटलं नव्हतं. हां, काही मंडळी जी आहेत ती त्या गुज्जर लोकांच्या पेक्षा वेगळी दिसणारी मंडळी, म्हणजे त्यांचा एक प्रकारचा चेहरा मोहरा असतो, त्यांची अंगकाठी असते, ती म्हणजे टिपिकल असते. पण हे तुम्हाला पर्यटक म्हणून नाही तर एक अधिकारी म्हणून तुमचा तो एक व्ह्यू लुकआउट झाला. तो लुकआउट आहे की हा बाबा हा. आणि आम्हाला, आता मी तर डॉक्टर आहे त्यामुळे डॉक्टरांना तर एकदम चौकशी करण्याचं एकदम सवयच असते. तर तू कुठला आहेस, काय आहे. तर बरेच लोक सांगतात की आम्ही वर राहतो आणि तिथून खाली, त्यांचं तसंच रुटीन असतं, बर्फ वितळला की ते खाली यायला लागतात, पासेस जसजसे ओपन होतात. आणि ते आम्हाला माहिती आहे. ॲज आर्म फोर्सेस आम्ही ॲक्च्युली मेडिकल कॅम्प्स कंडक्ट करतो ह्या लोकांसाठी, की जेव्हा ते खाली येतील त्यांची मुलं, त्यांच्या बायका, त्यांचं स्वतः हेल्थ चेकअप किंवा त्यांचं जनरल हेल्थ चेकअप, मुलांसाठी इम्युनायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अंडर ऑप सद्भावना करत असतं. तर हा एकदम आपसूक प्रश्न की बाबा तू कुठला आहेस, काय, तुझे नातेवाईक आहेत का, हे तुझे भाईबंद आहेत का, हा सगळा. आणि जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्यापैकी वेगळी दिसते, चेहरा त्याचा वेगळा दिसतो, तेव्हा यू हॅव टू बी अलर्ट की बाबा इज देअर समथिंग. पण प्रत्येक वेळेस तो विचार मनात येतोच असं नाही. आणि स्पेशली इफ आय एम ट्रॅव्हलिंग ॲज अ टुरिस्ट, आपला कम्प्लीट फोकस फॅमिली आहे, मजा करण्याकडे त्याचं आपला एक प्रकारचा इंटरेस्ट. पण तरीसुद्धा मनात कुठेतरी कोपऱ्यात आपल्याला ही जागरूकता जी आहे ती राखणं जरुरी आहे. पण तो पहिलगाम, बकरवाल, त्यानंतर बैसरण, दूधपत्री, हे सगळे भाग तिथे तुम्ही काम केलं आहे, कॅम्प घेतले तुम्ही. आता म्हटलात की तिथून जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा लोक खाली येतात, आणि त्या परिसरात आजही तुम्ही बऱ्याच फिरल्यात, लोकांशी बोललोय. कारण काय, मेडिकल इमर्जन्सी शेवटी तुम्हाला त्या भागात जावं. तो तुमचा त्या 3.5 वर्षाचा टप्पा जो होता, त्यातला तो काश्मीर, तो हा सगळा भाग, ती लोक आणि हा हल्ला, किती फरक आहे का तसंच जाणवतं? खरंच सांगते की अजूनपर्यंत मी नॉट माय करिअर हॅज बीन शॉर्ट, पण आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष तिथे आपण आर्म फोर्सेस आहेत, आणि आत्तापर्यंत अशा प्रकारचा हल्ला टुरिस्ट्सवर, पर्यटकांवर कधीही झालेला नाही. म्हणजे तिथले लोक तुम्हाला म्हणजे असं सांगतील की आत्तापर्यंत आर्म फोर्सेस आणि ह्याच्यात चकमकी होतच राहतात. इट्स नॉट अ नॉर्मल थिंग, इट इज नॉट ॲक्सेप्टेबल. पण तरीसुद्धा ह्या गोष्टी होतात, कारण एक म्हणजे तो भाग संघर्षात आहे म्हणून. आणि कधी तिथे जे बाहेरून वर्कर्स वगैरे जातात त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत, नेत्यांवर किंवा पॉलिटिशियन्सवर हल्ले होतात. पण आत्तापर्यंत कधीही पर्यटकांवर अशा प्रकारचे हल्ला हा झालेला नाही. उलट जर पर्यटक असतील आणि लोकल असतील तर तिथली जी स्थानिक मंडळी आहेत ते सांगतात की आधी हमारी जान जाएगी, आपको कुछ नहीं होने देंगे, अशा प्रकारचं तिथे आहे. आणि आता तर ती मानसिकता अजूनच जास्त आहे, कारण पूर्ण देशाशी त्यांचं एक प्रकारचं नातं जोडलं जात आहे आणि जास्त म्हणजे ते सुदृढ होत चाललंय. जेव्हा तिथल्या स्थानिकांकडे बाहेरची मंडळी येत आहेत बाहेरच्या राज्यातून, तिथे कसं वागणं बोलणं आहे, तिथे राहणीसहाण कसं आहे हे जेव्हा बघतात, आणि त्यांच्या हातामध्ये जेव्हा एक प्रकारचं समृद्धी त्यांच्याकडे पोहोचते आहे, तेव्हा त्यांचं मन दुसऱ्या प्रकारे रोजगार कमवावा किंवा दुसऱ्या प्रकारे काही मिळवावं याच्याकडे जात नाही. त्यामुळे तिकडची जी लोकल मंडळी आहेत ती खूप सपोर्टिव्ह होत चालली आहेत. तुम्ही आता जो मुद्दा म्हटलात त्याच्यावरच माझा प्रश्न आहे की एक साधारणपणे बराच काळ तुम्ही इथे काढला आहे, त्यावेळेस तिथली जी मुलं असतील किंवा पुरुष मंडळी आहेत, दगड मारणं किंवा जाळपोळ करणं, सैन्याला कुठे येऊन देणं नाही, सपोर्ट नाही करणं,
ती मंडळी आणि आत्ता टुरिस्ट प्लेस म्हणून जाणारी मंडळी, ह्यात फरक झालाय. याचं कारण काय? याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही अशा प्रकारच्या म्हणजे हॉस्टाईल वातावरणात राहिलेलो आहोत बिफोर 370, जिथे आर्मीला पाय ठेवायला पण मज्जा होता. ऑप सद्भावना वॉज वन ऑफ द वेज दॅट लोकांशी, कारण स्थानिकांशी जोपर्यंत आमचं मन जुळत नाही तोपर्यंत कोणत्याही जमिनीवर, काश्मीरच असं नाही, कोणत्याही ठिकाणी जोपर्यंत स्थानिक माणसाशी नातं जुळत नाही तोपर्यंत त्या धर्तीवर काम करणं शक्य नाही. या बाजूला म्हणजे पुंछ, रजौरी या बाजूला जेवढा सपोर्ट आहे किंवा होता त्याहून खूपच कमी सपोर्ट आपल्याला व्हॅलीमध्ये होता. पण आता जेव्हा आम्ही तिथे जातो, स्थानिक मंडळी ही खूप ओपन, म्हणजे इन्क्लुडिंग म्हणजे माइंड, ओपन माइंड आणि ओपन हार्ट दोन्ही प्रकारे स्वागत करताना. आणि जर कोणी म्हटलं की आप फौजी हो मॅडम, तर एक प्रकारे त्याच्यामध्ये आनंद असतो किंवा एक पॉझिटिव्हिटी असते. पहिली जी भीती असायची किंवा जेव्हा पूर्वी फौजी आम्ही सांगायचो सुद्धा नाही तोंडाने की फौजी है या काय, आयडेंटिटी हॅज टू बी डिस्क्रीट. तर आता तर आय एम नॉट इन सर्व्हिस, आय एम एक्स नाव आर्मी मेडिकल कोर. पण त्यावेळेस असं होतं की यू कम्प्लिटली हाईड युअर आयडेंटिटी अँड वर्क और व्हॉट एव्हर. आता तसं नाहीये. जेव्हा मी सांगते फौजी, त्याच्यामधून एक प्रकारचा आदर प्रतीत होतो स्थानिकांमध्ये देखील. पण तुमचा हा अनुभव आहे. पण आता तपासामध्ये अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत की तिथले काही स्थानिक जे बकरवाल आहेत किंवा बैसणमधले लोक स्थानिक आहेत, त्यांना माहीत होतं की ही मंडळी इथे आलेली आहे, त्यांनी देखील केलेली आहे किंवा इथे येऊन गेलेली आहेत, राहिलेली आहेत, किती टुरिस्ट येतात, कसे येतात, इथं आल्यानंतर त्यांची हत्यारं असतील किंवा जे काही पेहराव असेल, परत जाणं त्यांचा मार्ग असेल, या सगळ्या गोष्टी स्थानिकांना माहिती होत्या. मग इतकं सगळं करून लोकांमध्ये इतका बदल येऊन ही गोष्ट जी आहे ती का कुठे लपवून ठेवली गेली? प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक कम्युनिटीमध्ये, समाजामध्ये काही एलिमेंट्स हे असे असतातच. आणि शिवाय त्यांना तिथे राहायचं आहे, त्यांची बायका मुलं आहेत, तर त्यांचं देखील एक प्रकारचं, आणि पिढ्यानपिढ्या म्हटलं पाहिजे की अशा प्रकारची भीती त्या कम्युनिटीमध्ये आहे निर्माण झालेली. असं एका किंवा काही 2-4 वर्षांमध्ये किंवा काही दिवसामध्ये ती कम्प्लिटली जाणार नाही. म्हणजे आपण जेव्हा एवढा काळ ह्या दडपणाखाली आणि भीतीखाली घालवलेला असेल, तेव्हा एखाद्या वर्षाच्या होणाऱ्या बदलांमध्ये कम्प्लीट ती मानसिकता जी आहे ती काढून टाकली जाणार नाही. तरीही देर इज अ चेंज, देर इज अ पॉझिटिव्ह चेंज, पॉझिटिव्ह शिफ्ट टुवर्ड्स आर्म फोर्सेस. तर आता त्याच्यातल्या एक एलिमेंट किंवा एखाद दुसरं व्यक्ती जे आहे त्यांनी एखाद्या म्हणजे मदत केली असावी किंवा काय, त्याला पूर्ण कम्युनिटी जबाबदार मानता येणार नाही. किंवा त्यातून आपण त्या स्थानिकांचं काय म्हणतात त्याला मन हे किंवा त्यांचं पूर्ण त्या कम्युनिटीचं एक ओपिनियन त्याला नाही मानता येणार. मला असं वाटतं की आर्म फोर्सेसकडे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलत चाललाय चांगल्यासाठी, फॉर गुड. पण याच्यामुळेच हा हल्ला केला गेलाय. एक तर हातातले दगड गेले, तिथलं जाळपोळ गेली, आणि आता टुरिस्ट वाढायला लागले, हातात पैसे पडायला लागले, घरात रोजगार आला आणि 4 पैसे खिशामध्ये आले, आनंद आला. हा सगळा कुठेतरी ह्या लोकांना बघवला नाही. कारण तुम्ही मग सगळे सांगत होता 370च्या आधी तुम्हाला पाय ठेवायला तिथं भीती वाटायची किंवा कठीण होतं. हे सगळे इथं वळतायत आणि जे दहशतवादी संघटना आहेत किंवा ज्यांचे असे भॅड मनसुबे आहेत त्यांना कुठेतरी हे खुपलं होतं की आता ही लोक आपल्या हातात नाही आहेत किंवा हातात येत नाहीत. त्यामुळे कधी न झालेला हल्ला पर्यटकांवरती करण्यात आला. जेव्हा हातात पैसा खेळतो तेव्हा कोणीही मुद्दामून जाऊन स्टोन पेल्टिंग करणार नाही. आणि आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांच्याकडे एवढे मार्ग आहेत माहिती घेण्याचे, त्यांच्या हातात पडलंय. त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगात जे काय चालतं ते दिसतंय आणि त्या जगातली जी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणू शकतो, जेव्हा तुमच्या दारात येऊन उभे राहतात तेव्हा तुम्हाला खरंच कळतं की हे काही लांब नाहीये, हे काही माझ्यापासून मला अप्राप्य नाहीये, मीही हे करू शकतोय. मला शिक्षण घेण्याची मुभा आहे, मला शिक्षण घेण्याच्या संधी आहेत, मला रोजगाराच्या संधी मिळतात आणि माझ्या हातात जीवन म्हणजे ॲक्च्युअल पैसा जेव्हा माझ्या हातात पडतोय, मी कशाला दुसऱ्या मार्गाकडे जाऊ. आणि जेव्हा तरुण पिढी
स्थानिक तरुण पिढी या गोष्टीपासून लांब सरते तेव्हा दे डोंट हॅव एनी अदर, म्हणजे त्यांच्याकडे रिसोर्सेस काय आहेत दुसरे. तरुण मंडळी जेव्हा हातात काम घेणार त्यांचं, तेव्हा त्यांचा हा प्रश्न का विचारला माहिती, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटलात की आधी तुम्ही जे तरुण पाहिले होते की ते भीती वाटायची किंवा यायचे नाही, आणि आता सगळा व्यवसाय त्यांना मिळतोय, पर्यटक. म्हणजे त्या सगळ्या तुमच्या सर्व्हिसच्या काळानंतर तुम्ही आता पर्यटक म्हणून गेला होता तेव्हा बरेचसे तरुण मुलं पहलगामसारख्या पट्ट्यामध्ये आधी यायची नाही, पण आता खूप यायला लागली होती. तरुण मुलं म्हणजे स्थानिक तरुण मुलं नाही, नेहमीच गुज्जर आणि बकरवाल वगैरे जी मंडळी आहेत त्यांचा एक मुख्य त्यांचा म्हणजे पशुपालन हा जो काही आहे त्यांचा मुख्य उदरनिर्वाहाचं साधन. पण त्याचसोबत टुरिस्ट सीझनमध्ये किंवा आपण आता समर्स किंवा उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये एक त्यांचं साईड हे आहेच की जिथे. पण आता कसं आहे, जेव्हा ओपन अप होत आहे तेव्हा मंडळी खूप जास्त येतात आणि त्या जसं कोणत्याही दुसऱ्या पर्यटन स्थळाला जेव्हा भेट देतो तेव्हा टुरिस्ट पर्यटक खूप डिमांडिंग असतात. तर ती डिमांड मीट करणं आणि त्याच्यासाठी त्यांना त्या प्रकारची सर्व्हिस, म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेड जेव्हा ते होतात तेव्हा तो एक प्रकारचं पॉलिश्ड, एक प्रकारचं सुसंस्कृतपणा किंवा सभ्यता त्याच्यामध्ये रुजायला लागते आणि ती दिसते आता. मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे म्हणून हा हल्ला तुम्ही कसं पाहता? हा हल्ला खरं म्हणजे इट इज शॉकिंग. आणि यापूर्वी जसं मी म्हटलं की कधीही पर्यटकांपर्यंत झळ पोहोचत नव्हती. आर्म फोर्सेस आणि ह्या अँटी सोशल एलिमेंट्स यांच्यामध्ये नेहमी युद्ध परिस्थितीच असते. आम्हाला माहिती आहे की आम्ही कसं बरेचदा वेढा जेव्हा देऊन बसतो एखाद्या, म्हणजे ज्याला आपण कॉर्डन म्हणतो किंवा असं देऊन एखाद्या ठिकाणी जिथे इंट मिळते की हां इथे काही ॲक्टिव्हिटी आहे, तिथे जेव्हा एकदा तो तळ ठोकला की ते सापडेपर्यंत वी नेव्हर मूव्ह. तर तिथपासून ते आणि पण हे जरी असेल तरी पण तिथे पर्यटन एका बाजूला चाललेलं होतं. म्हणजे अगदी बारामुल्लासारख्या ठिकाणी एका साईडला पर्यटन अत्यंत, आणि किंवा आपल्या सगळ्या ज्या यात्रा आहेत त्या व्यवस्थित चाललेल्या असताना एकीकडे चकमकीच्या कधी बातम्या यायच्या, कधी आपलं काही हानी झाली जीवित, अशा प्रकारचं. ह्या वेळेस मला असं वाटतं की नाक तोंड दाबल्यामुळे, म्हणजे अगदी कॉर्नर केल्यामुळे शेवटी नाईलाजाने का किंवा एक प्रकारची पर्यटकांमध्ये भीती निर्माण करायला जे अतिशय अक्षम्य आहे, खरं म्हणायचं तर अक्षम्य आणि भ्याड असा हा हल्ला मला दिसतो. आणि माझं म्हणजे मला खरं तर मनापासून माझं काय म्हणतात त्याला काळीज तुटतंय हे ऐकून की अशा प्रकारचा हल्ला हा कोणाच्याच हिताचा नाही, ना स्थानिक काश्मीरी लोकांच्या, ना काश्मीरच्या, ना भारताच्या प्रगतीसाठी हा कोणाचाही नाही. मग ही मंडळी आहेत कोणासाठी करतात हे? आपल्यासाठी नाही, ना काश्मीरच्या भल्यासाठी, ना काश्मीरी लोकांच्या. मग ह्या लोकांना त्यांचे जे काही मनसुबे आहेत त्यांना खतपाणी घालणं हे अतिशय चुकीचं आहे. घाबरून, म्हणजे मी जेव्हा घाबरते ह्या गोष्टीला, मी त्यांचा जो काही पॉइंट आहे तो प्रूव्ह करायला मदत करते. सो म्हणून मी म्हटलं की मी यावर्षी जाऊन आले, मी पुढची माझी सुट्टी देखील काश्मीरमध्येच घालवणार आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे की ज्यावेळेस त्यांनी सुरुवातीला सर्व्हिस केली होती त्यावेळेस कलम 370 होता, त्यामुळे एक आर्मी ऑफिसर म्हणून बाहेर पडणं किंवा एक फौजी म्हणून बाहेर पडणं खूप कठीण असायचं. ओळख लपत त्यांना जायला लागायचं. पण नंतरच्या काळात तिथं फौजी लोकांचं स्वागत केलं जायचं, उघड मनाने स्वागत केलं जायचं, आनंदाने स्वागत केलं जायचं. हा बदल का झाला होता ते सांगितलं मॅडमने की ज्या हातात दगड होते त्या हातात काम आलं, त्या हातात 4 पैसे पडू लागले, ते घर जे आहे ते चांगलं चालू लागलं, कोणाकडे हात पसरायला तिथं त्यांना लागत नव्हतं. मुळात हे पैसे मिळवण्याकरता आधी दगड फेकणं, जाळपोळ करणं किंवा दहशतवादी संघटनांना जाऊन सामील होणं, त्यांच्यासोबत काम करणं, ही कामं या सगळ्या पट्ट्यातील लोकांना करावी लागत होती किंवा त्यांच्यावर लादली जात होती. शेवटी घर चालवायचं आहे, पोट भरायचं आहे. पण आता या सगळ्या टुरिस्ट प्लेसमुळे किंवा बऱ्याचशा डेव्हलपमेंटमुळे तिथं लोक जे आहेत त्यांच्या हातात पैसे पडत होते, त्यांना अनेक सुखसुविधा मिळत होत्या. 2 पैसे कमी का होईना पण पैसे हक्काचे मिळत होते.
आणि हे कुठेतरी थांबावं, जेणेकरून जर ही मुलं किंवा हे जी सगळी काश्मीरी लोक आहेत ही जर या सगळ्या विकासाकडे वळाली आणि या जर त्यांच्या कामाकडे वळाली तर आपले दहशतवादीचे जे मनसुबे आहेत, काश्मीरवरती राज्य करण्याचे मनसुबे जे आहेत ते कुठेच पूर्ण होणार नाहीत. आणि या दृष्टीनं हा हल्ला भारतावरती जरी करण्यात आला असला, पर्यटकांवर जरी करण्यात आला असला, तर त्या हल्ल्यामागचं एकंदर मॅडम जे सांगितलं त्यावरून जो सार कळतो की तिथल्या काश्मीरी लोकांना पुन्हा दहशतवादी संघटनांशी जुळून घेण्याकरता किंवा त्यांना जबरदस्तीनं कारण शेवटी हा हल्ला झाल्यानंतर पर्यटन तिथे बंद होईल. पर्यटन बंद झालं की त्यांच्याकडे रोजगार उरणार नाही की पुन्हा त्या दहशतवादी संघटनांची लोक जी आकाजी आहेत त्यांच्याशी ह्यांना संबंध ठेवावे लागतील, त्यांना त्यांच्याकडून पैसे घ्यावे लागतील, त्याकडे परत दगड फेकावं लागेल. हे सगळं फक्त त्या स्थानिक लोकांनी पुन्हा त्यांच्याकडे वळावं यासाठीच केलं गेलं आहे का, असाच प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.